Students, in last video we have seen the concept of operon and the genes which are necessary for the regulation of the prokaryotic सेलमधलं ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सक्रिलेशन प्रोसेस रेग्युलेशन करणारे जे जीन्स आवश्यक असतात ते आपण बघितलेलं आहे. त्याचं लॅक ऑपेरॉनचे जे 2 टाईप्स आहेत ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. त्याच्यातला आपण आपल्या अभ्यासाला दिलेला जो आहे लॅक ऑपेरॉन आज पाहणार आहे. तर हा लॅक ऑपेरॉन स्विच ऑफ कंडिशनमध्ये असताना काय होतं ते आपण बघणार आहे. आता स्विच ऑफ ऑपेरॉन केव्हा असतो, जेव्हा मीडियममध्ये लॅक्टोज शुगर जी असते, लॅक्टोज ही काय डायसॅक्राइड आहे. दिस डायसॅक्राइड शुगर इज ॲबसेंट इन द मीडियम. जेव्हा मीडियममध्ये ही लॅक्टोज शुगर ॲबसेंट असेल तेव्हा हा ऑपेरॉन जो असतो हा स्विच ऑफ असतो. समजा हे बॅक्टेरियल सेल आहे, हे बॅक्टेरियल सेलचं हे मेम्ब्रेन आहे, बॅक्टेरियल सेलचं हे मेम्ब्रेन आहे. तर या मीडियम जे असतं ह्या मीडियममध्ये लॅक्टोज शुगर जी असते ही लॅक्टोज शुगर ॲबसेंट आहे. मीडियममध्ये लॅक्टोज शुगर ॲबसेंट आहे. नाव दिस आता ह्या बॅक्टेरियल सेलच्या इनसाइड द सेल मेम्ब्रेन किंवा आतमध्ये काय प्रोसेस चालू आहे ते आपण बघूयात. हे ऑपेरॉन्स आहेत. हे ऑपेरॉन म्हणजे आपल्याला माहीत आहे ग्रुप ऑफ जीन्स. आता हे ग्रुप ऑफ जीन्स आहे, त्याच्यामधला पहिला जो जीन इथं आहे प्रमोटर जीन, दुसरा जो आहे हा रेग्युलेटर जीन आहे, प्रमोटर जीन हा जो आहे ऑपरेटर जीन आहे, आणि हे 3 आहेत ते Z, Y आणि A हे स्ट्रक्चरल जीन्स आहेत. पहिल्यांदा ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस जी असते ह्या ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये रिप्रेसर mRNA तयार होतो आणि ह्या रिप्रेसर mRNAमधून ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये आपण बघितलं आहे रिप्रेसर प्रोटीन तयार होतात. आता हे जे रिप्रेसर प्रोटीन असतं दिस प्रोटीन इट इज ॲक्टिव्ह प्रोटीन. हे जे प्रोटीन असतं हे ॲक्टिव्ह प्रोटीन असतं आणि हे जे ॲक्टिव्ह प्रोटीन असतं दिस ॲक्टिव्ह प्रोटीन इट गेट बाइंड्स टू दिस ऑपरेटर जीन. तर हे जे प्रोटीन असतं हे प्रोटीन जाऊन ह्या ऑपरेटर जीनला बाइंड होतं. ऑपरेटर जीनला हे बाइंड होतं. तर हे ऑपरेटर जीनला बाइंड झाल्यानंतर RNA पॉलिमरेज जो असतो हा RNA पॉलिमरेज जो असतो हा RNA पॉलिमरेज इट डज नॉट बाइंड्स टू प्रमोटर. RNA पॉलिमरेज हा प्रमोटर जीन्सला बाइंड होत नाही. RNA पॉलिमरेज डज नॉट गेट बाइंड्स टू धिस प्रमोटर जीन. हा जो प्रमोटर जीन आहे ह्या प्रमोटर जीनला RNA पॉलिमरेज बाइंड होत नाही. तर प्रमोटर जीनला RNA पॉलिमरेज बाइंड होत नाही म्हटल्यानंतर ट्रान्स्क्रिप्शनची जी प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शन होणारच नाही आणि ट्रान्स्क्रिप्शन जरच झालं नाही तर ट्रान्सलेशन होण्याची प्रश्नच येत नाही. RNA पॉलिमरेजच इथं बाइंड होत नाही. त्याच्यामुळं पुढच्या ज्या प्रोसेसेस आहेत ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे होत नाहीत. नाव धिस रिप्रेसर जो असतो इट बाइंड्स टू ऑपरेटर अँड इट प्रिव्हेंट्स ऑपेरॉन फ्रॉम ट्रान्स्क्रिप्शन. जे रिप्रेसर जो असतो हा रिप्रेसर इथं बाइंड झाल्यामुळं ऑपरेटरला बाइंड झाल्यामुळं हे जे पुढचे स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत हे स्ट्रक्चरल जीनचं काम काय असतं आपल्याला माहीत आहे. एन्झाईम्स जे असतात लॅक्टोजचं मेटाबॉलिझम करण्यासाठी किंवा लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी जी 3 एन्झाईम आवश्यक असतात त्या एन्झाईमचं सिंथेसिस करण्याचं काम ह्या 3 स्ट्रक्चरल जीनचं असतं Z, Y आणि A. तर इथं लॅक्टोजचं मीडियममध्ये ॲबसेंट आहे म्हणजे इथं एनर्जी हे ते जीन्स आहेत हे जीन्स लॅक्टोजचं ब्रेकडाऊनच करणार नाहीत. हा स्विच ऑफ झाला. ZY जे जीन्स आहेत म्हणजे Z, Y आणि A हे जे 3 जीन्स आहेत. आता हे 3 जीन्स कोणते जीन्स आहेत तर हे स्ट्रक्चरल जीन्स आहेत. तर ह्यांचं जे काम असतं ते डज नॉट सिंथेसाइज द एन्झाईम्स.
3 एन्झाईम्स जे आहेत ती सिंथेसिस होत नाहीत. आता ती जी एन्झाईम्स आहेत ते आपल्याला माहीत आहेत, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, दुसरं जे एन्झाईम आहे हे परमिएज, आणि तिसरं एन्झाईम आहे जे एजिन सिंथेसाइज करतं ते ट्रान्स ॲसिटिलेज. अँड तर हे का सिंथेसिस करत नाहीत? बिकॉज देर इज नो लॅक्टोज इन द मीडियम. Because lactose is absent in the medium, and so there is no need to break down of lactose. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करण्याचीच गरज उरत नाही. त्याच्यामुळं ZY आणि A हे जे जीन्स आहेत ते एन्झाईम्स तयार करत नाहीत. कारण ही एन्झाईमची गरज कशासाठी असते? तर लॅक्टोजचं ब्रेकडाऊन किंवा लॅक्टोजचं मेटाबॉलिझम करण्यासाठी हे 3 एन्झाईमची गरज असते. तर इथं मीडियममध्ये एन्झाईम लॅक्टोजच नाही, त्याच्यामुळे एन्झाईम सिंथेसिस करण्यासाठी हे स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत ती आपली एनर्जी वेस्ट करत नाहीत. हे झालं स्विच ऑफ. ऑपेरॉन जेव्हा स्विच ऑफ असतो तेव्हाची कंडिशन. आता स्विच ऑन ऑपेरॉन जेव्हा होतो ते आपण पाहणार आहे. स्विच ऑन ऑपेरॉनमध्ये जीन्स जे आहे ते कसे असतात? स्विच ऑन ऑपेरॉन आपण बघणार आहे. आता स्विच ऑन ऑपेरॉनमध्ये सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल. ही बॅक्टेरियल सेल आहे आणि हा बॅक्टेरियल सेलचा मेम्ब्रेन आहे. आता ही जे मीडियम आहे ह्या मीडियममध्ये लॅक्टोज शुगर आहे किंवा लॅक्टोज प्रेझेंट आहे. तर ही लॅक्टोज जी आहे ही लॅक्टोज प्रेझेंट असल्यानंतर ऑपेरॉन जो असतो हा ऑपेरॉन कसा म्हणतो आपण? त्याला स्विच ऑन ऑपेरॉन म्हणतो. लॅक्टोज इज अ इंड्युसर किंवा लॅक्टोज हा जो इंड्युसर आहे इट इज ॲडेड इन द मीडियम, दॅट इज वाय दिस ऑपेरॉन इज अ स्विच ऑन ऑपेरॉन. तर स्विच ऑन ऑपेरॉन असेल तेव्हा लॅक्टोज जेव्हा प्रेझेंट असेल तेव्हा हे जे जीन्स असतात प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन्स, हे नंतर हे स्ट्रक्चरल जीन्स इथं आपण दाखवलेले आहेत. आता ह्याच्यामधला जो प्रमोटर जीन आहे ह्या प्रमोटर जीनला RNA पॉलिमरेज जो असतो हा RNA पॉलिमरेज बाइंड होतो. RNA पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन जे आहे हे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होते. रिप्रेसर या mRNA तयार होतो. ह्या रिप्रेसर mRNA पासून ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये हे रिप्रेसर प्रोटीन तयार होतं. आता हे जे रिप्रेसर प्रोटीन तयार झालेलं असतं दिस रिप्रेसर प्रोटीन इट इज अ इनॲक्टिव्ह प्रोटीन. हे कसलं असतं? इनॲक्टिव्ह प्रोटीन असतं. नाव इन मीडियम देअर इज अ लॅक्टोज शुगर. लॅक्टोज शुगर मीडियममध्ये प्रेझेंट आहे. लॅक्टोज शुगर मीडियममध्ये प्रेझेंट आहे म्हणजे ही जी मीडियममध्ये लॅक्टोज शुगर आहे ही लॅक्टोज शुगर जी असते ही लॅक्टोज शुगर हे इनॲक्टिव्ह प्रोटीन जे तयार झालेलं असतं ह्या इनॲक्टिव्ह प्रोटीन बरोबर बाइंड होते. आता ही जी लॅक्टोज शुगर आहे मीडियममधली ती बॅक्टेरियल सेलच्या बाहेर आहे. ही मेम्ब्रेनच्या सेलच्या बाहेर आहे. तर आपल्याला दिसतंय हे मीडियममध्ये आहे. तर ही जी लॅक्टोज शुगर आहे ही आतमध्ये येऊन ह्या इनॲक्टिव्ह प्रोटीन जे तयार झालेले असतं त्याला बाइंड होते आणि त्याच्यासाठीचं जे एन्झाईम असतं ते एन्झाईम आवश्यक असतं परमिएज एन्झाईम. हे जे परमिएज एन्झाईम असतं दिस परमिएज एन्झाईम परमिएज म्हणजे थोडक्यात परमिशन देतं ह्या लॅक्टोजला आतमध्ये जाऊन ह्याच्याबरोबर बाइंड होण्याची किंवा फ्यूज होण्याची. तर हे लॅक्टोज शुगर आणि ही इनॲक्टिव्ह प्रोटीन जे आहे इथं बाइंड झालेलं आपल्याला दिसतंय. हे आहे ते इनॲक्टिव्ह प्रोटीन आहे आणि हे आहे ते लॅक्टोज आहे. म्हणजे इथं काय दिसतंय आपल्याला? लॅक्टोज प्लस हे रिप्रेसर प्रोटीन. तर हे जे रिप्रेसर प्रोटीन आहे हे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत आणि हे इनॲक्टिव्ह फॉर्ममधलं जे प्रोटीन असतं इट डज नॉट बाइंड्स टू द ऑपरेटर. मागच्या स्विच ऑनमध्ये आपण बघितलं होतं हे जे प्रोटीन असतं हे प्रोटीन कुठं जाऊन बाइंड होतं? ह्या ऑपरेटरला जाऊन बाइंड होतं. ह्या ऑपरेटरला जाऊन बाइंड झाल्यामुळं हा RNA पॉलिमरेज जो असतो हा प्रमोटरला बाइंड होत नाही. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशनच्या ज्या प्रोसेस असतात प्रोटीन सिंथेसिस होत नाही. तर इथं हा बाइंड होत नाही त्याच्यामुळं RNA पॉलिमरेज जो आहे हा RNA पॉलिमरेज प्रमोटर जो जीन आहे ह्या प्रमोटर जीनला जाऊन अटॅच होतं. परमिएज
जे असतं हे अवेलेबल असतं कुठं, ऑलरेडी इट इज अवेलेबल इन द बॅक्टेरियल सेल अँड दिस गिव्ज द permeability to the lactose to come inside and bind to it. आता हे जे ह्याच्यामधलं जे लॅक्टोज जे असतं, ह्या लॅक्टोजमधलं ॲलोलॅक्टोज जे असतं, ह्या ॲलोलॅक्टोज हॅव द ॲफिनिटी टू द रिप्रेसर प्रोटीन. ह्या ॲलोलॅक्टोजला ह्या रिप्रेसर प्रोटीनबद्दल जास्त ॲफिनिटी असते अँड ड्यू टू धिस म्हणूनच हे ह्याच्याबरोबर बाइंड होतं टू द ऑपरेटर जीन. हे जे असतं अँड लॅक्टोज आणि रिप्रेसर प्रोटीन बाइंड झाल्यानंतर हे जे असतं दिस रिप्रेसर प्रोटीन काय होतं, हे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. रिप्रेसर प्रोटीन कॅनॉट बाइंड्स विथ द ऑपरेटर जीन अँड RNA पॉलिमरेज बाइंड्स विथ द प्रमोटर. ह्या प्रमोटरला आपण बघितलेले हा बाइंड होतो. ट्रान्स्क्रिप्शन जी प्रोसेस असते ती ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. म्हणजेच ऑपेरॉन हा जो आहे हा ऑपेरॉन सुरू होतो. ऑपेरॉन स्टार्ट्स टू ट्रान्स्क्राईब द स्ट्रक्चरल जीन्स. म्हणजे हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत हे ऑपेरॉन ट्रान्स्क्राईब करायला सुरुवात होतो बाय ट्रान्स्क्रिप्शन. mRNA किंवा पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA इज सिंथसाइज्ड अँड आफ्टर ट्रान्सलेशन प्रोसेस जे जीन्स आहेत हे झेड जीन्स काय तयार करतील, आपण मागच्या वेळी पण बघितलं आहे. झेड जीनचं काम आहे ट्रान्सलेशनमध्ये. झेड जीन्स आहेत. इट सिंथसायझेस द बीटा गॅलॅक्टोसिडेज. इथं आपण लिहिलं तरी चालेल. दिस झेड जीन दे सिंथसायझेस द बीटा गॅलॅक्टोसिडेज. वाय जीन्स जे आहे दिस वाय जीन्स दे सिंथसायझेस द परमिएज and these A genes they synthesize the trans-acetylase. These three genes they synthesize these three enzymes, that is the beta galactosidase, permease आणि trans-acetylase. Z Y चं permease आणि A जो आहे तो trans-acetylase. हे 3 एन्झाईम्सचं सिंथेसिस होतात. हे 3 एन्झाईमचं सिंथेसिस झाल्यानंतर दिस एन्झाईम्स दे आर नेसेसरी फॉर द ब्रेकडाऊन ऑफ द लॅक्टोज किंवा लॅक्टोजचं मेटाबॉलिझम जे आहे त्याच्यासाठी ही 3 एन्झाईम आवश्यक असतात. लॅक्टोज इज अ ब्रेकडाऊन. तर लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन आपल्याला माहीत आहे काय तयार होतं. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं आपल्याला माहिती आहे, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. आता ह्याच्यामधला जो ग्लुकोज जो असतो दिस ग्लुकोज इट इज युज्ड बाय द बॅक्टेरिया. दिस ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आता हे ब्रेकडाऊन झालेलं जे असतं इट इज युज्ड बाय द बॅक्टेरिया फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आफ्टर ब्रेकडाऊन ऑफ दिस ग्लुकोज रिप्रेसर प्रोटीन जो असतो हा रिप्रेसर प्रोटीन इथं हा जो आहे हा रिप्रेसर प्रोटीन जो असतो दिस रिप्रेसर प्रोटीन इट गेट सेपरेटेड फ्रॉम द लॅक्टोज. हा लॅक्टोजपासून काय होतो रिप्रेसर प्रोटीन ह्या लॅक्टोज ही एन्झाईम ब्रेकडाऊन लॅक्टोजचं एकदा ब्रेकडाऊन झालं की हा जो रिप्रेसर प्रोटीन असतो जो लॅक्टोजला बाइंड झालेला असतो हा काय होतो निघतो, तिथून निघून जातो. इट गेट सेपरेटेड फ्रॉम द लॅक्टोज. आता हा लॅक्टोजपासून काय झाला इथं
हे काय झाले इथं वेगळे झाले. समजा हा आहे रिप्रेसर प्रोटीन आणि हे काय आहेत लॅक्टोज. ही आहे लॅक्टोज. हे लॅक्टोजपासून हा रिप्रेसर प्रोटीन काय होतो वेगळा होतो किंवा सेपरेट होतो. ही आहे लॅक्टोज आणि आहे रिप्रेसर प्रोटीन. हा वेगळे झाल्यानंतर काय होतं पुन्हा हा रिप्रेसर प्रोटीन जो असतो इट बिकम ॲक्टिव्ह. हा काय होतो ॲक्टिव्ह होतो. पुन्हा हा काय होतो ॲक्टिव्ह होतो आणि अगेन धिस रिप्रेसर प्रोटीन ॲक्टिव्ह झालेला जो रिप्रेसर प्रोटीन असतो अगेन धिस रिप्रेसर प्रोटीन गेट बाइंड्स टू द ऑपरेटर जीन. आता हा इनॅक्टिव्ह झालेला जो असतो तो पुन्हा काय होतो ऑपरेटर जीन जो आहे ह्या ऑपरेटर जीनला जाऊन बाइंड होतो आणि अगेन लॅक ऑपेरॉन गेट्स स्विच ऑफ. पुन्हा काय होतं लॅक ऑपेरॉन जो असतो हा लॅक ऑपेरॉन हा ऑपरेटर जीनला ॲक्टिव्ह फॉर्ममधला जो रिप्रेसर प्रोटीन आहे तो बाइंड झाल्यानंतर हा पुन्हा काय होतो स्विच ऑफ होतो. ऑपेरॉन स्विच ऑफ होतो आणि पुन्हा काय होतं म्हणजे इथं स्विच ऑफ केव्हा होतो जेव्हा प्रोटीनची गरज नसते. सेलला प्रोटीनची गरज नसते तेव्हा हा ऑपेरॉन जो असतो हा स्विच ऑफ केला जातो आणि जेव्हा गरज असते तेव्हा हा ऑपेरॉन जो आहे हा स्विच ऑन केला जातो. लॅक ऑपेरॉन इज अ स्विच ऑफ व्हेन लॅक्टोज इज अब्सेंट इन मीडियम. म्हणजे लक्षात ठेवायचं याच्यात काय आहे ऑपेरॉन हा स्विच ऑफ कधी असतो मीडियममध्ये काय अब्सेंट असतं लॅक्टोज. इन मीडियम लॅक्टोज इज अब्सेंट आणि स्विच ऑन कधी असतो जेव्हा मीडियममध्ये लॅक्टोज प्रेझेंट असतं. When lactose is absent in the medium, the genes of lac operon does not expresses the transcription and the translation. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन ऑकर होत नाही म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस होत नाहीत. म्हणजे स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत दे डज नॉट एक्सप्रेस देअर इफेक्ट. आणि जेव्हा हा स्विच ऑन असतो तेव्हाच काय होतं ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशनच्या ज्या प्रोसेस असतात त्या होतात प्रोटीनचं सिंथेसिस होतं. Thank you.